Okay. Good evening, everybody. Myself Shamika. I am the nutritionist and lactation educator at Curie Hospital. Today, we have a renowned doctor. She is a gynecologist from past experience with past more than 20 years. Dr. Rekha Thotin is also going to help us to understand what exactly is how we can handle the various issues regarding breastfeeding and on the occasion of the International Breastfeeding Week. So, over to Madam. Good afternoon. Madam, we all know that this international breastfeeding is going on, and a lot of patients and a lot of queries when it comes to lactation, when it comes to baby feeding. Okay, so the first question which comes in every mother's mind, that what is exactly normal? स्तनपान में नॉर्मल क्या होता है, या फिर स्तनपान ये नॉर्मल है क्या, मुझे कैसे दूध आएगा, ये बहुत सारे सवाल होते हैं लोगों को. तो मुझे जानना है कि एग्जैक्टली आपके पेशेंट्स जब आपके पास आते हैं तो एग्जैक्टली आप उनको कैसे हैंडल करते हो, और एग्जैक्टली नॉर्मली है कि ब्रेस्ट फीडिंग इज़ अ नॉर्मल प्रोसेस या फिर उनको बहुत ट्रेन करना पड़ता है. जैसे डिलीवरी नॉर्मल प्रोसेस है, इट्स अ फिजियोलॉजिकल प्रोसेस. जैसे एवरी वुमन हु गेट प्रेग्नेंट डेफिनेटली 100% शी विल ब्रेस्ट फीड देयर चाइल्ड. सो लैक्टेशन इज अ पार्ट ऑफ द डिलीवरी बेसिकली. ओके, सो जो भी बहुत सारी फीमेल्स को वो शंका रहती है, येणार ना ब्रेस्ट फीड करता येईल ना, मी कधी केलेलं नाही आहे, मग कसं. बऱ्याचदा आपल्या इथे समाजामध्ये एकमेकांना सल्ले देणं आणि एकमेकांना निगेटिव्ह सल्ले देणं हे पण भरपूर होतं. त्याच्यामुळे ही स्टार्टिंग प्रेग्नन्सी इन्सेप्शन झाल्यापासून बाईच्या मनात असतं की मला ब्रेस्टफीडिंग व्यवस्थित करता येईल की नाही. सो एव्हरी वुमन जी प्रेग्नंट राहते ती ब्रेस्टफीड करू शकते. आणि अमाऊंट म्हणाल तर ते ब्रेस्टफीडिंग जेव्हा सुरू होतं त्यावेळेस इमिडिएटली जेव्हा बाळ मदरपासून सेपरेट होतं, वेदर इट इज अ नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिझेरियन, त्याच्यानंतर इमिडिएटली दॅट सेकंडपासून मिल्क व्हायला सुरुवात होते. आता हे एन्हान्स होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की जेव्हा आपली डिलिव्हरी झाल्यानंतर इमिडिएटली स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट प्रोसेस, म्हणजे बाळाला आणि मदरला एकमेकांच्या स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट दिल्यानंतर इमिडिएटली प्रोसेस स्टार्ट होते मिल्क प्रोडक्शनची स्ट्रीममध्ये. तर आता म्हणाल की नॉर्मल म्हणजे काय आहे, तर तुम्ही जेव्हा बाळाला दूध पाजता तर साधारण 20 मिनिटापर्यंत दूध पाजलं पाहिजे. जेव्हा बाळाचं पोट भरतं तेव्हा बाळ ऑटोमॅटिकली निप्पल सोडतं. याचा अर्थ की बाळाचं पोट भरलं आहे. त्याच्यासाठी फार मोठं काही रॉकेट सायन्स लागत नाही. बरं, सतत एका साईडने जेव्हा तुम्ही दूध पाजता तर कंटिन्युअसली 20 मिनटं दूध पाजल्यानंतर जेव्हा बाळ सोडतं त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या साईडला ब्रेस्टफीड करा. नॉर्मली हे आम्ही काउन्सिल करतो की जेव्हा लेफ्ट ब्रेस्टने जर तुम्ही दूध पाजलं तर कंटिन्युअस 20 मिनटं द्या, 15 ते 20 मिनटं, किंवा जेव्हा ब्रेस्ट एम्प्टी होईल असं वाटल्यानंतरच तुम्ही ते सोडून दुसऱ्या साईडच्या ब्रेस्टला तुम्ही बाळाला लावू शकता. तर साधारणपणे की प्रत्येक मातेला कळतं की 20 मिनटं आपला ब्रेस्ट एम्प्टी झाला आहे की नाही. ती एम्प्टीचं सिम्पटम्स कळलं की त्याच्यानंतर तुम्ही थांबवू शकता. दिवसातनं आता किती वेळा द्यायचं बाळाला, तर जेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर प्रथम लगेचच काही दुधाची धार सुरू होत नाही. इट इज अ प्रोसेस. हळूहळू आणि मग नंतर पूर्ण धार तयार होते. सो सुरुवातीला कोलेस्ट्रॉल म्हणजे तो चिकटपणा चीक असतो तो अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्याचे 2-3 ड्रॉप्ससुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. सो तेव्हा एव्हरी 1 आवरली और 2 आवरली बाळाला फिडिंग केलं पाहिजे. आणि एकदा पॅटर्न सेट झाल्यानंतर साधारण 2 आवरली किंवा 3 आवरली पण आपण बाळाला दूध देऊ शकतो. मी म्हणालात कोलेस्ट्रॉल, हो, हे कोलेस्ट्रॉलला गोल्डन मिल्क म्हणतात. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द मदर, फॉर ऑल द लॅक्टेटिंग मदर्स टू टेक इट. हे द्यायलाच पाहिजे. इवन WHO ते सांगतं आणि इट्स व्हेरी नाईस थिंग दॅट यू सेड. ओके, आपण म्हणतो हल्ली रूमिंग केलं पाहिजे. तर एक्झॅक्टली हा रूमिंगचा कन्सेप्ट काय आहे आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस किंवा म्हणजे काय आहेत एक्झॅक्टली. कारण पूर्वी म्हणजे हल्ली आपण सगळे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतो,
तर आणि US कन्सेप्ट येत आहेत, तर हे रूमिंग इन कन्सेप्ट काय आहे एक्झॅक्टली? रूमिंग इन कन्सेप्ट म्हणजे सिम्पल की बाळाला आईच्या रूममध्ये ठेवायचं, म्हणजे दोघांना एकत्र असणं फार जरुरीचं आहे. म्हणजे बाळ जेव्हा रडतं तेव्हा इमिडिएटली माता अवेलेबल असते. माता बाळाकडे बघून ते स्तन बेसिकली लॅक्टेशनची प्रोसेस स्टार्ट होते आणि दूध तयार होण्याची प्रोसेस स्टार्ट होते. अवेलेबिलिटी असते. बाळ असं बघितलं की जेव्हा रूमिंग इन केलं जातं, बाळ आणि मदर एकाच रूममध्ये ठेवल्या जातात डिलिव्हरीनंतर, त्या अशा मुलांची फ्रिक्वेन्सी दुधाची ब्रेस्ट फिडिंगची जास्त चांगली असते ॲज कम्पेअर्ड टू द जेव्हा मदरपासनं बाळाला सेपरेट ठेवलं जातं. सो हा कन्सेप्ट जो आलेला आहे अत्यंत चांगला आहे की इझी अवेलेबिलिटी आणि बाळाला लगेच घेता येतं आणि बॉन्डिंग जे मदर आणि बाळामध्ये होतं त्याचा डेफिनेटली फार उपयोग होतो रूमिंग इन केल्यामुळे. हो हो, आपण म्हणतो पण ना की बाळाला आईच्या जवळ झोपावं किंवा म्हणजे त्याच्याने बाळ अजून दूध सुद्धा येतं, स्किन टू स्किन येतं. सो डेफिनेटली हा कन्सेप्ट खरंच खूप चांगला आहे आणि मी सगळ्या मातांना सांगेन की जेव्हा पण तुमचं बाळ तुमच्या जवळ झोपेल, इट विल डेफिनेटली हेल्प यू फॉर मोर ऑफ मिल्क प्रोडक्शन. आणि तुमचं आणि बाळाचं बॉन्डिंग ते पण खूप महत्त्वाचं आहे. शेवटी आईने मुलाला 9 महिने पोटात सांभाळलेलं असतं, ते जवळ आल्यानंतर ते अजून स्ट्रॉंग होतं. ॲब्सोल्युटली. ठीक आहे, खूप छान सांगितलं मॅडम. आता तुम्ही म्हणालात मगाशी की आईला कसं कळेल की म्हणजे ब्रेस्ट एम्प्टी झाली की बाळ स्वतःहून सोडून देतं, पण आपल्या मुलाची वाढ किंवा आपलं दूध पुरेसं आहे की नाही आईला हे कसं कळणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक लॅक्टेटिंग मदरला हे समजणं जरुरीचं आहे की दुधामध्ये जेव्हा आपण इमिडिएटली दूध तयार होतं तर पहिला जो पार्ट, 3 पार्ट असतात दुधाचे. फर्स्ट इज पहिला पार्ट असतो त्याच्यामध्ये नुसतं पाणी असतं, नंतर थिक मिल्क येतं. पहिल्यांदा अगदी वॉटरी असतं, नंतर फोर मिल्क, नंतर थिक मिल्क येतं आणि नंतर हँड मिल्क असतं. ह्या तिन्ही बाळाला देणं फार जरुरीचं असतं. म्हणून मी मगाशी जे म्हटलं की 20 मिनिट्स सतत देणं, की पहिला जो पोर्शन असतो वॉटरी मिल्क तेही जातं, त्याच्यानंतर थिक मिल्क तेही जातं आणि नंतर हँड मिल्क तेही जातं. बायका काय करतात की पहिलं दिल्यानंतर लगेच राईटला स्विच करतात, लेफ्टपासून राईटला स्विच केलं की तिकडचं पाणीच फक्त इकडचं पूर्ण पाणीच जातं. सो बाळाला कम्प्लीट ब्रेस्ट एम्प्टी होईपर्यंत देणं जरुरीचं आहे. जेव्हा दूध देतो त्यावेळेस वरनं पाणी एक्स्ट्रा देण्याची आवश्यकता नाही, कारण निसर्गाने असंच तयार केलेलं आहे की पहिलं पाणी जातं आणि मग दूध जातं. तर परत पुन्हा तेच की ज्यावेळेस की मदरला कसं समजेल की बाळाचं पोट भरलं आहे किंवा माझ्या बाळाची वाढ होते आहे. हां, बाळाचं पोट भरलं आहे तर पहिली महत्त्वाची म्हणजे की बाळाने निप्पल सोडलं आणि बाळ व्यवस्थित रडत नाही आहे. आणि दुसरी टेस्ट बघायची तर दिवसभरात युरिन आउटपुट, बाळाने लघवी किती केली, साधारण 6 ते 8 वेळा लघवी केलं दिवसभरात 24 तासामध्ये, याचा अर्थ की तेवढं पाणी पोटात गेलं आहे आणि तेवढं पाणी बाहेर येतं आहे. आणि आता आपण ब्रेस्ट मिल्क लस देतो त्याच्यामुळे तेवढं सफिशियंट आहे. बाळाची वाढ हा एक दुसरा पॅरामीटर आहे ज्याच्यामध्ये मंथली 500 ग्रॅम बाळाची वाढ झाली, याचा अर्थ जे पण दुधाचं न्यूट्रिशन आपण ब्रेस्ट मिल्कवरती मार्गे देतोय ते इनफ आहे आणि बाळाची वाढ व्यवस्थित होत असेल त्याचा अर्थ मातेने अतिशय शांत राहायला पाहिजे, रिलॅक्स राहायला पाहिजे की आपल्या बाळाला दूध सफिशियंट आहे. आणि सायकोलॉजिकली हे इम्पॉर्टंट आहे. आजकाल काय होतं ना की नवीन ज्या माता असतात त्यांना एकतर न्यूक्लिअर, तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे न्यूक्लिअर फॅमिली असते, घरात मोठं कोणी नसतं सांगायला, आणि असेल तरी आजकाल मुली पण ऐकतात तसं नाहीच. त्याच्यामुळे काय होतं की त्या फार डिप्रेशनमध्ये जातात की अरे मला येतच नाही, माझ्या बाळाला पोट भरतच नाही, मग आपण हे देऊया. आणि बाजारामध्ये एवढे ऑल्टरनेटिव्स अवेलेबल आहेत तर लगेच ते कॅन की स्विच टू द फॉर्म्युला मिल्क किंवा दुसरं काही. सो मला असं वाटतं की जी माता डिलिव्हरी करते त्या सगळ्या मातेंना दूध हे येतंच, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द साईज ऑफ द ब्रेस्ट, इररिस्पेक्टिव्ह वेदर दे हॅव एनी कॉम्प्लिकेशन किंवा पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये नाही आलं तर कॉमनली हा एक कन्सेप्ट असतो की डॉक्टर आम्हाला पहिल्या प्रेग्नन्सीत बिलकुल दूध नाही आलं तर मग दुसऱ्या प्रेग्नन्सीत येणार की नाही. मग त्यावेळेस
रिस्पेक्टिव्ह गायनेकॉलॉजिस्ट साधारण 7व्या 8व्या 9व्या महिन्यात एकदा ब्रेस्ट एक्झामिनेशन करतो आम्ही आणि त्याच्यामध्ये बघतो की ब्रेस्टचे निप्पल कसे आहेत, फ्लॅट आहेत, रिट्रॅक्टेड आहेत, त्याच्यासाठी ड्रायनेस झाला आहे किंवा थोडासा चिकटपणा होतं किंवा एखादा क्रस्ट येऊन निप्पलच्या तोंडाशी असतो, तर याला थोडंसं आपण क्लिनिंग करू शकतो पाण्याने किंवा मग कोकोनट वॉटरने तर सॉफ्ट ठेवू शकतो. ड्रायनेस होत असेल तर डेली कोकोनट वॉटर इज द बेस्ट सोल्युशन. पण जास्त स्टिम्युलेशन करणं म्हणजे हँडलिंग ऑफ द निप्पल अवॉइड करायचं, कारण त्याने पोटामध्ये कळा सुरू होऊ शकतात. बरोबर म्हणालात मॅडम की त्याच्यावरनंच हेच मला विचारायचं होतं माझा पुढचा प्रश्न की ANC पिरियडमध्ये आयांनी काही कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा ब्रेस्टची कशी काळजी घेतली पाहिजे ताकी त्यांना लॅक्टेशनच्या प्रोसेसमध्ये जास्ती काही त्रास होणार नाही. अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण ANC पिरियडमध्ये जेव्हा प्रेग्नंट असतात तेव्हा ब्रेस्टची पण वाढ होत असते, जशी पोटाची वाढ होते आणि गर्भाची वाढ होते त्याप्रमाणे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जशी वाढ होते त्याप्रमाणे इनरवेअर जे आपण घालतो त्याची साईज ही वाढवली पाहिजे. जर तेच इनरवेअर घातल्यानंतर ते कॉम्पॅक्ट झाल्यानंतर वाढीला थोडासा अडथळा होऊ शकतो. सो सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इनरवेअर दिवसभरात घालणं इम्पॉर्टंट आहे. बायका घालत नाहीत, मग त्याच्यामुळे काय होतं, हेवीनेस झाल्यानंतर ते सॅक होऊन पेन सुरू होऊ शकतं. सो वेल सपोर्टेड इनरवेअर हे आम्ही सगळ्यांना सांगतो, तर ते घालणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर मॅडम, तुम्ही मगाशी म्हणालात की प्रत्येक आई बऱ्याच आयांना असा प्रश्न असतो किंवा वुड बी मदर्सना असा प्रश्न असतो की माझी छोटी आहे किंवा माझी निप्पल साईज खूप छोटी आहे, तर येईल का? तर ह्याच्यावरती थोडंसं सांगा. ब्रेस्ट साईज कितीही लहान असली तरी पण आतमध्ये लेप्टिकरस ट्यूब्स असतात, ट्यूबुल्स असतात, त्याच्यामुळे ब्रेस्ट साईज इन रिस्पेक्ट ऑफ द साईज एव्हरी मदर हू गेट्स प्रेग्नंट कॅन ब्रेस्टफीड द चाइल्ड. सो हा एक कॉन्सेप्ट डोक्यातनं काढून टाका की लहान असेल तर मला कमी दूध देतं, असं अजिबात नाही. इट्स अ प्रोसेस. ब्रेस्टची वाढ ही प्रेग्नन्सीपर्यंत 9व्या महिन्यामध्ये होते. डिलिव्हरी झाल्यानंतर ब्रेस्ट मिल्क सुरू होतं आणि प्रत्येक स्त्री देऊ शकते. फक्त आता काही काही जणींना ना जास्त मिल्क तयार होतं, अशा वेळेस ना गाठी तयार होऊ शकतात आणि या गाठीचा परिवर्तन ॲप्सेसमध्ये म्हणजे पसमध्ये होऊ शकतो. म्हणजे दुधाचं पसमध्ये, दूध हिचं लगेच स्पॉईल होणारं पदार्थ आहे, तसंच तो ब्रेस्टमध्ये राहिला, स्तनामध्ये राहिला तरी पण तो स्पॉईल होतो. म्हणून ज्या बायकांना जास्त दूध येतं अशा बायकांनी एक्स्ट्रा काळजी घेणं जरुरीचं आहे. बाळाचं पोट भरल्यानंतर सुद्धा जर दूध जास्त येत असेल तर त्यांनी दूध एक्सप्रेस करून काढणं जरुरीचं आहे. का वाटीचं स्टराईल चांगला क्लीन वाटी चमच्यामध्ये ते वाटीमध्ये ते ठेवू शकतात. रूम टेम्परेचरला साधारण 4 ते 5 तास आपण सांगतात तसं ठेवू शकतो आणि नंतर पण ते बाळाला देऊ शकतो. तर आता एक्सप्रेस करण्याचे 2 वेगवेगळे प्रकार आहेत. एक तर तो मॅन्युअली तुम्ही काढू शकता दूध हाताने प्रेस करून, दॅट इज द बेस्ट मेथड, दॅट वेल हायजिनिक मेथड आहे. किंवा मग ब्रेस्ट पंप अवेलेबल आहे, त्याने सुद्धा काढू शकतो. पण आय ॲडव्होकेट की मॅन्युअली काढा, कारण काय होतं, ब्रेस्ट पंपने पुढच्या पोर्शनमधनं दूध बाहेर सर्व केलं जातं. बॅक साईडचं आहे ते दूध तिथे तसंच राहतं आणि त्याचं पसमध्ये कन्वर्ट होऊ शकतं. जर असं कडक झालं दूध आणि ब्रेस्ट कडक झाली याचा अर्थ की त्याच्यामध्ये पसची सुरुवात झालेली आहे, स्किन थोडीशी रेड, पेशंटला ताप येऊ शकतो, याचा अर्थ दुधाच्या गाठी पसमध्ये कन्वर्ट झालेल्या आहेत. आणि अशा जर फुल फ्लोन पसमध्ये झालं तर ट्रीटमेंट त्याची IND म्हणजे इन्सिजन अँड ड्रेनेज आपल्याला कट करून थोडंसं ऑपरेशन करूनच काढावं लागतं. म्हणून मी सगळ्या आयांना हे सांगते की प्लीज़ अगर आपके दूध ज़्यादा है तो वो एक्सप्रेस करके निकाल लीजिए. वहीं पे रहेंगे तो दूध एक तो कम हो जाएगा और दूसरी बात वो दूध का पीप में परिवर्तन होगा, पस तैयार हो जाएगा, तो वो अवॉइड करना चाहिए. जर मॅडम सुरुवातीच्या दिवसातच जर आपल्याला म्हणजे ॲक्सेस किंवा इन्सिजनपर्यंत किंवा ऑपरेशनपर्यंत न जाण्यासाठी काही टिप्स आया वापरू शकतात ज्यांची छाती कडक होते. बेस्ट म्हणजे असं स्वतः कसं समजायचं की आतमध्ये कडक झालेलं आहे की सॉफ्ट झालेलं आहे. तर एक सिम्पल टेस्ट आहे की दूध जेव्हा तुम्ही दूध प्यायल्यानंतर ब्रेस्टला टच करून बघायचं. तर मांसाज म्हणजे असा सॉफ्टनेस या स्किनच्या सॉफ्टनेससारखं असेल तर दूध अडकलेलं नाही आहे. पण जर टणक असेल, जर कडक, जर बोनीस आपल्याला वाटत असेल, कडकपणा येत असेल, म्हणजे इथे मी टच केला माझ्या बोन्सना तर कसा कडकपणा, तसा जर ब्रेस्टला टच केल्यावर कडकपणा येत असेल
तर नक्कीच तिथे दूध अडकलेलं आहे आणि हे दूध पसमध्ये कन्वर्ट कधी पण होऊ शकतं. जर तुम्हाला एक्सप्रेस करता येत नसेल तर तुम्ही प्लीज गायनेकोलॉजिस्टकडे जा किंवा कन्सल्टंट अवेलेबल असतात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, लॅक्टेशनल कन्सल्टंट, दे विल हेल्प यू. पण ते दूध काढणं जरुरीचं आहे. नाही काढलं तर 24 to 48 आवर्समध्ये ते पसमध्ये कन्वर्ट होऊ शकतं. मॅडम, बऱ्याच आपल्याकडे आता हल्ली IVF मदर्स येतात आणि त्यामुळे ट्विन प्रेग्नन्सी किंवा प्री मॅच्युअर प्रेग्नन्सी हे खूप कॉमन म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये बघतो की बऱ्याच वेळेला की ट्विन प्रेग्नन्सीज खूप येतात. तर त्यांच्या पिढीसाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आयाने ज्यांचे ट्विनमध्ये आहेत किंवा ज्या काही कारणावश त्यांना डिलिव्हरी लवकर करावी लागली अशा आयांनी आपल्या मुलांना कसं फीड करावं किंवा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ह्याच्यावरती जर तुम्ही सांगितलं तर. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा ट्विन्स होतं किंवा प्रीमॅच्युअर डिलिव्हरी ते स्ट्रेस लेवल मदरचा फार वाढतो. कुठल्याही प्रकारे जर मदरचा स्ट्रेस लेवल वाढला तर दुधाची मात्रा कमी होते. हे मात्र लक्षात ठेवायला पाहिजे. देवाने जर ट्विन्स बेबी दिल्यात तर बेबीला ट्विन पोटात जर तुमच्या होऊ शकतात तर डिलिव्हरीनंतर दुधाची मात्रासुद्धा देव तेवढंच निसर्ग तेवढ्याच जास्त प्रमाणात देतो. त्यामुळे काळजीचं बिलकुल पण कारण नाही. जर ट्विन्स असतील तर दूध पण आपल्याला तेवढ्या प्रमाणात येतं. आता दुधाच्या टेक्निक्स वेगळ्या वेगळ्या आहेत. ते लॅक्टेशनल आपले कन्सल्टंट असतात ते तुम्हाला एक्सप्लेन करू शकतात. एकाच वेळेस द बेस्ट मेथड इज द ट्विन्सला एकाच वेळेस दोन्ही ब्रेस्टमधनं ब्रेस्टफीड आपण करू शकतो. ते तुम्हाला कन्सल्टंट सांगतील. दुसरं म्हणजे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी. दिस इज अ रिअली अ व्हेरी चॅलेंजिंग कंडिशन. ज्यावेळेस लवकर डिलिव्हरी होते तेव्हा मदर ही फार स्ट्रेसमध्ये असते. त्याच्यामुळे अशा स्ट्रेसमधनं दूध तयार होणं पण फार डिफिकल्ट असतं. इथे काउन्सिलिंगची फार इम्पॉर्टंट मदत होते. प्रत्येक स्त्रीने पुन्हा हेच की जेव्हा जर झालेली आहे डिलिव्हरी तर दूध हे येणार. दूध आल्यानंतर एक्सप्रेस करून मदरचं दूध एक्सप्रेस मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की मॅन्युअली एक्सप्रेस करणं किंवा ब्रेस्टफीड पंपने एक्सप्रेस करून हे NICUमध्ये देणं हे इम्पॉर्टंट आहे. सतत पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं, रिलॅक्स माइंड ठेवणं, स्ट्रेस फ्री, गुड डाएट, प्लेंटी ऑफ फ्लुइड. दर तासाला 1 ग्लास पाणी. जेव्हा मदरला दूध येतं याचा अर्थ पाणी शरीरातनं बाहेर जातं. ते रेप्लिनिश होणं फार जरुरीचं आहे. नाहीतर डिहायड्रेशन होऊ शकतं आणि मदरला स्वतःला त्रास होऊ शकतो. तर दर तासाला 1 ग्लास पाणी याप्रमाणे पाणी पिणं जरुरीचं आहे. व्यवस्थित न्यूट्रिशनल डाएट. आपल्याकडे न्यूट्रिशनिस्ट आहेत त्यांचा सल्ला घेणं फार जरुरीचं आहे. तुमच्या जवळपास कुठे न्यूट्रिशनिस्ट असेल तर त्यांचा सल्ला घेणं. लॅक्टेशनल कन्सल्टंट हा एक न्यू कॉन्सेप्ट आहे आणि हा पण सध्या प्रत्येकाने त्याचा फायदा घेणं किंवा बऱ्याचशा गोष्टी त्या तुम्हाला शिकून घेणं. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये ते पॉसिबल होत नाही की आपण कोणाकडनं सिनियर लोकांकडनं शिकणं. त्याच्यामुळे लॅक्टेशनल कन्सल्टंट आणि न्यूट्रिशनिस्टचा हा मेजर रोल आहे डिलिव्हरीनंतर. मॅडम, बऱ्याच वेळेला आपण म्हणून जातो की कॉन्ट्रासेप्शन म्हणजे लॅक्टेशन पिरियडमध्ये इट इज सेल्फ इन अ कॉन्ट्रासेप्शन. पण आपण असंही पाहतो की बऱ्याच वेळेला ज्या आया स्तनपान करतात त्यासुद्धा कन्सीव्ह करून घेतात. तर ह्याच्यावरती जरा डिलिव्हरी झाल्यानंतर 2 महिन्यामध्ये फर्टिलिटी म्हणजे एग तयार होण्याची प्रोसेस सुरू होते. मग दूध पेशंटला मेन्सेस येऊ देत किंवा न येऊ देत तरी 2 महिन्यानंतर फर्टिलिटी येते. म्हणजे संबंध 2 महिन्यानंतर एकदा पण झाला तरी पण प्रेग्नन्सी राहू शकते. हे सगळ्या स्त्रियांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला दूध येतं याचा अर्थ की 100% मला प्रेग्नन्सी होणार नाही असं नाही. पहिल्या 2 महिन्यामध्ये येस, पण त्याच्यानंतर कधीही प्रेग्नन्सी राहू शकते. आणि म्हणूनच प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मग बऱ्याच प्रमाणात आपल्याकडे अनवॉन्टेड प्रेग्नन्सी आणि मग MTPसाठी येतात ॲबॉर्शनसाठी. तर ते न होण्यासाठी आपल्याला काउन्सिलिंग करणं फार जरुरीचं आहे. 2 महिन्यानंतर कुठल्याही प्रकारचा कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे गर्भनिरोधक एखादे वापरणं जरुरीचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आणि इफेक्टिव्ह इज अ इंट्रायुट्राईन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस. म्हणजे पूर्वी आपण त्याला कॉपर्टी म्हणायचो. ते आता सध्या प्लास्टिक मेड कॉपर्टी अवेलेबल असते. दिस इज शुअर कट 99.99% प्रेग्नन्सी याच्यामुळे राहत नाही. दुसऱ्या मेथड जी अवेलेबल आहे कॉन्ट्रासेप्शनसाठी ती टॅबलेट्स. पण टॅबलेट्स या हॉर्मोनल टॅबलेट्स आहेत आणि दूध येणं आणि न येणं हे हॉर्मोनवर डिपेंड आहे. त्याच्यामुळे या हॉर्मोनच्या टॅबलेट घेतल्यानंतर डेफिनेटली काही अंशी
दुधाचं प्रमाण कमी होतं. बाळाला कमीत कमी 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग देणं फार जरुरीचं, हा बाळाचा हक्क आहे. आणि त्याच्यानंतर पुढे 2 वर्ष ब्रेस्ट मिल्क अलॉंग विथ द कॉम्प्लिमेंटरी फूड हे देणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हा कालावधी बाळासाठी देणं जरुरीचं आहे आणि त्याच्यामध्ये अनवॉन्टेड प्रेग्नन्सी हे अवॉइड करणं. त्याच्यामुळे बेस्ट मेथड इज अ युट्राईन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस. आणि किंवा फार अगदी वाटत असेल तर बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह, पण तिथे सुद्धा आय ऑलवेज प्रपोगेट की डबल कॉन्डम इन्स्टेड ऑफ 1 सिंगल कॉन्डम. डबल कॉन्डम विल गिव्ज 99.99% एफिकसी. मॅडम अजून एक शेवटचा प्रश्न, आपण हल्ली बघतो कॉम्प्लिकेशन्स म्हणजे कॉन्ट्राइंडिकेशन्स काय आहेत ब्रेस्ट फीडिंगचे, म्हणजे कुठल्या वेळेला किंवा कुठच्या कारणावश आपण आपल्या बाळाला ब्रेस्ट फीडिंग नाही करावं किंवा वेगळे अल्टरनेटिव्ह पर्याय वापरावे ताकी आपल्या बाळाला आपलं पोषण पण मिळेल आणि ॲट द सेम टाईम आपला त्रास बाळाला होणार नाही. बेसिकली असंच कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे किमोथेरपी, काही मोठ्या आजार वगैरे असेल तर युजली जर मदरला किमोथेरपी कुठल्या गोष्टीमुळे चालू असेल तर आपण मदरला ब्रेस्ट फिडिंग करायला अवॉइड करतो. लॅक्टेशन दिस सध्या जे कोविड चालू आहे तर ते पॉझिटिव्ह असेल कोविड तर तिथे पण काही पिडियाट्रिशियन अवॉइड करतात की तुम्ही नका हे करू. पण जर पॉझिटिव्ह नसेल स्टेट तर nowadays POPSI and all pediatric society also they recommend you can breastfeed the child to be your COVID periods. मला असं वाटतं मॅडम ते खूप छान सांगितलं, सगळे पॉईंट्स टच केले आणि ह्यामुळे बऱ्याच वुड बी मदर्सना आणि ज्या ऑलरेडी माता आहेत त्यांचे बरेचसे प्रश्न सॉर्ट आउट झाले असतील. आता तू मला एवढे प्रश्न विचारले, मी तुला एक प्रश्न विचारते. तू ॲज अ न्यूट्रिशनिस्ट, सो तू यंग मातांना सांग जेव्हा कॉम्प्लिमेंटरी फूड आपण ॲड करतो तर त्याच्यामध्ये काय फूड आला आणि कसं दिलं पाहिजे? ओके, जेव्हा हे कॉम्प्लिमेंटरी फूड येतं किंवा जेव्हा आपण बाळांना विनिंगला चालू करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की 6 महिन्यानंतरच हे विनिंग प्रोसेस चालू झालं पाहिजे. ठीक आहे, 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूधच दिलं पाहिजे. जेव्हा आपण 6 महिन्यानंतर बाळाला बाहेरचं सुरू करतो तेव्हा जे काय सुरू कराल ती एक गोष्ट एका वेळेला सुरू करा. आपल्याला माहीत नसतं की आपलं बाळ ॲलर्जिक आहे की नाही, त्यामुळे बऱ्याच मुलांना कुठल्या ना कुठच्या गोष्टीची ॲलर्जी असू शकते. त्यामुळे जी कुठची गोष्ट सुरू करा ती एक गोष्ट एका वेळेला चालू करा. सगळ्या गोष्टी एकत्र चालू करू नका, नाहीतर तुम्हीच कन्फ्यूज आहात की कुठच्या गोष्टीची ॲलर्जी झाली बाळा. दुसरी गोष्ट, बऱ्याच आयांना सवय असते की ते मिक्सरला लावून पातळ करून एकदम पाणीदार गोष्टी देतात. तर असं न देता सुरुवातीलाच तुम्ही व्यवस्थित जसं आपण खातो त्याच प्रमाणाने तुम्ही सुरू करा. म्हणजे बाळाला ती, कारण 6 महिन्यानंतर बाळाची पचनक्रिया व्यवस्थित झालेली असते, त्याचं डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह झालं असतं, त्याचं गट, त्याचं किडनी आणि इंटेस्टाईन सगळं व्यवस्थित डेव्हलप झालेलं असतं. त्यामुळे तुम्ही जर मॅश करून, नॉट इवन अ ब्लेंडर, हाताने जरी मॅश करून तुम्ही सुरू बाळ इझिली पचवू शकतो. पाणीदार गोष्टी दिल्यामुळे बाळाला फक्त गिळायची सवय लागते, चावायचं प्रोसेस आहे, मॅस्टिकेशन प्रोसेस आहे ते होत नाही आणि मग बऱ्याच मुलांना न्यूट्रिएंट डेफिशियन्सीज व्हायला लागतात त्या काळाने. आपण बऱ्याच मुलांना आयर्न डेफिशियन्सी वगैरे दिसून येतं आपल्याला 6-7 महिन्यानंतर. तर ह्या गोष्टीची खूप काळजी घ्यावी की तुम्ही जे खाता तेच इंट्रोड्यूस करा. एक्झॅक्टली आपलं जे तुमचं जे ज्या स्टेटमधनं ज्या पार्टमधनं तुम्ही आला आहात ते डाएट त्यांना, म्हणजे थोडक्यात तुम्ही घरी जे बनवता तेच बाळाला ती सवय करणं जरुरीचं आहे. जेव्हा बाळ बसायला सुरुवात होते त्यावेळेस, आता आपल्याकडे काय कॉन्सेप्ट आहे की पहिलं बाळाला खाऊ देत आणि मग आपण आरामात जेवूया. हा जो कॉन्सेप्ट आहे ना हा चुकीचा आहे. आपण जेव्हा सगळे एकत्र बसतो जेवणात डायनिंग टेबलवर तर जेव्हा बाळाला बसण्याची सवय होते तर त्याचं एक सेपरेट ताट करणं जरुरीचं आहे. आणि आम्ही जे खातो ही चपाती आहे तर तुलाही चपाती, हे अशी सवय जर लावली तर पुढे बायकांना त्रास होत नाही. नाहीतर 5-5 वर्षापर्यंत मी पाहिलेलं आहे बायका मुलाच्या मागे खाण्यासाठी ही सुरुवात इथून व्हायला पाहिजे. 6व्या महिन्यापासूनच विनिंगच्या सुरुवात झाली पाहिजे. आणि हो मॅडम बरोबर म्हणालात, जेव्हा आपण टेबल मॅनर्स दिस हॅज टू बी टॉट राईट फ्रॉम द 6 months ऑफ वन्स दे स्टार्ट विनिंग, राईट फ्रॉम द फर्स्ट मील. इट वॉज रिअली इंटरॅक्टिव्ह अँड व्हेरी नाईस.
थँक्यू मॅडम, तुम्ही खूप Thank वेळात you. वेळ काढून आम्हाला हा वेळ दिला. बऱ्याच आयांचे बरेचसे प्रश्न सॉर्ट आउट केलेत. अजून काही प्रश्न असतील तर वी आर अवेलेबल इन क्युरे हॉस्पिटल, सो यू कॅन कम. कधी पण इथे येऊ शकतात. लॅक्टेशनल कन्सल्टंट आणि न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर शमिका आणि मी डॉक्टर रेखा थोटे. वी आर अवेलेबल इथे आणि काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही पाठवू शकता किंवा येऊन आपल्याला विचारू शकता. थँक्यू. थँक्यू.